श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मशास्त्रात अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते. सन 2026 मध्ये हा पुण्यपर्व काळ ज्येष्ठ महिन्यात आला आहे. याला अधिक ज्येष्ठ मास असे म्हटले जाते. त्याची कालावधी 17 मे 2026 ते 15 जून 2026 असणार आहे. पंचांगानुसार ज्येष्ठ अधिक मासातील ही पौर्णिमा 30 मे रोजी सकाळी 11:57 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 मे रोजी दुपारी 2:14 समाप्त होईल. आणि उदय तिथीनुसार ज्येष्ठ अधिक पौर्णिमा ही रविवारी म्हणजेच 31 मे रोजी साजरी केली जाईल. अधिक मासात येत असल्यामुळे या पौर्णिमेला पुरुषोत्तम पौर्णिमा असेही म्हणतात. पुरुषोत्तम मास हा संपूर्णपणे भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित केलेला आहे. त्यामुळे या पवित्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे फळ इतर सामान्य पौर्णिमेपेक्षा कित्येक पटीने जास्त असतं. शास्त्रानुसार या दिवशी केलेले प्रत्येक सत्कर्माचे फळ अनेक पटीने मिळते. या पवित्र दिवशी गंगेत स्नान करणे, भगवान विष्णूंच्या सत्यनारायण रूपाची पूजा करणे, उपवास करणे, दान धर्म करणे आणि भक्तिभावात लीन होण्याने सर्व पापांचा नाश होतो आणि भाविकांना सुख, शांती आणि समृद्धी लाभते. पौर्णिमेचा चंद्राशी थेट संबंध आहे आणि चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. म्हणून या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने मन शांत होतं आणि सकारात्मकता वाढते. स्कंद पुराण, विष्णू धर्मोत्तर पुराण आणि भविष्य पुराण यासारख्या ग्रंथांमध्ये अधिक मासातील पौर्णिमेच्या महत्त्वाचे सविस्तर वर्णन केले आहे. अधिक मासातील पौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा केल्याने अनेक यज्ञ केल्या इतके पुण्य मिळते. या दिवशी मनोभावे केलेले दान, नामस्मरण आणि साधना माणसाला मोक्षाच्या आणि आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाते. ज्येष्ठ अधिक पौर्णिमेला ठेवल्या जाणाऱ्या उपवासामुळे घरात सुख, समृद्धी आणि सौभाग्य येते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात धन, धान्य, समृद्धी आणि आनंद टिकून राहतो. ज्या अविवाहित मुली हा उपवास मनापासून करतात त्यांना मनासारखा जीवनसाथी मिळतो, तर अविवाहित मुलांना गुणी आणि सुयोग्य पत्नी लाभते. या दिवशी पांढऱ्या वस्तू जसे की तांदूळ, दूध, दही, साखर आणि पांढरे कपडे दान केल्याने चंद्रदेव प्रसन्न होतात आणि मनाला शांती लाभते. तसेच अधिक मासात 33 मालपुवे दान करणं ही एक विशेष परंपरा आहे. या दिवशी केलेल्या दानामुळे कुटुंबात सुख, समृद्धी नांदते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच अधिक मासात येणाऱ्या या पौर्णिमेला तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येकाने आवर्जून आपल्या कुलदेवीची पूजाही करायची. आपल्या कुलदेवीला आपल्याला फक्त ही एक वस्तू अर्पण करायची. ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे, पण आपल्याला सर्व कामामध्ये यश हे प्राप्त होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू आपल्याला अर्पण करायची, कोणत्या वेळेत अर्पण करायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं. अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवात करायची आहे. शक्य असेल तर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे किंवा घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळून स्नान करावे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. घरातील देवघर स्वच्छ करून घ्यायचं. एक पाटावर किंवा चौरंगावर लाल किंवा पिवळा कपडा पसरून घ्यायचा. त्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे. त्यानंतर त्यांना धूप, दीप, पिवळी फुलं, तुळशीची पाने, फळे आणि मिठाई अर्पण करायची आहे. तुपाचा दिवा लावून भगवान विष्णूंची आरती करायचे. विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू चालीसाचं पठण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा. पूजा संपल्यानंतर आपल्याला ऐपतीप्रमाणे गरीब, गरजू, असहाय्य लोकांना तसेच ब्राह्मणांना अन्न, धान्य, वस्त्र आणि दक्षिणा दान करायची आहे.
जर शक्य असेल तर आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी व्रत करा. त्यानंतर आपल्याला व्रतकथेचे पठण किंवा श्रवण करायचं, तरच केलेल्या व्रताचं आपल्याला पूर्ण फळ हे मिळत असतं. या दिवशी चंद्रदेवांची सुद्धा आपल्याला विधीपूर्वक पूजाही करायची आहे. चंद्रदेवांना आपल्याला जल हे अर्पण करून घ्यायचे आहे, त्यांची आरतीही आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर आपल्याकडून झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे. ही कुलदेवीची सेवा जी आहे ती प्रत्येक घरामध्ये अधिक मासातील पौर्णिमेच्या दिवशी केली गेली पाहिजे. बघा, अधिक महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीचा कुलाचार करायचा आहे, आपल्या कुलदेवीची ओटी भरायची. आणि जर तुम्ही अजूनही तुमच्या कुलदेवीची ओटी भरली नसेल तर पौर्णिमेला तुम्हाला आवर्जून तुमच्या कुलदेवीची ओटी ही नक्की भरायचं. या अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरायला खूप महत्त्व दिलं जातं. तर या अधिक महिन्यामध्ये आपल्याला घरामध्ये सत्यनारायण पूजासुद्धा केली जाते. आता जर तुम्ही या अधिक महिन्यामध्ये अजूनसुद्धा सत्यनारायणाची पूजा केली नसेल तर अधिक मासामध्ये येणाऱ्या या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही आवर्जून सत्यनारायणची पूजासुद्धा करू शकता. तर या अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी कशी भरावी, ओटीमध्ये कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत, या ओटीचं काय करायचं आहे, याचा पूर्ण सविस्तर व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे. जर नाही पाहिला असेल तर तो सुद्धा आवर्जून पाहून घ्या. तर आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे. जर या अधिक महिन्यामध्ये तुम्ही अगोदर कुलदेवीची ओटी भरली असेल तरीसुद्धा पौर्णिमेला तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकतात. किंवा कुलदेवीला ही एक वस्तू जी मी सांगणार आहे ती आवर्जून आपल्याला प्रत्येकाने अर्पण करायची आहे. जेव्हा आपण ही वस्तू कुलदेवीला अर्पण करतो तेव्हा कुलदेवी आपल्या घराकडे अखंड वास्तव्य करते. तिच्या कृपेने आपल्या घरात आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, दोष, संकट निवारण होतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये कुलदेवीला खूप महत्त्व आहे. कुळाची देवी ही प्रत्येक कुटुंबातील अत्यंत श्रद्धेचे आणि मोठ्या ऊर्जेचे स्थान आहे. एवढंच नाही तर कुलदेवी आपल्या वंशाचे रक्षण करणारी, मार्गदर्शन करणारी, तसेच आपल्या कुटुंबावर येणारं संकटाचा नाश करणारी आदिशक्ती मानली जाते. आपली कुलदेवी ही संपूर्ण कुळाची जननी आणि रक्षण करणारी मानली जाते. तिच्या नित्य उपासनेमुळे वंशाची वृद्धी होते आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य, आयुष्य हे नेहमी निरोगी राहते. तसेच कुलदेवी ही आपल्यावर येणाऱ्या सर्व संकटांचं निवारण करते. कुटुंबावर अचानक येणाऱ्या अडचणी, दुःख, संकट, दोष, वाईट शक्ती किंवा नजरदोष यांच्यापासून कुलदेवी ढाल बनून आपलं संरक्षण करत असते. जेव्हा आपण या अधिक महिन्यामध्ये पौर्णिमेला आपल्या कुलदेवीला मानपान करतो, श्रद्धेने ही एक वस्तू अर्पण करतो, तेव्हा आपली कुलस्वामिनी आपल्या सगळ्या इच्छा, मनोकामना पूर्ण करते आणि तिचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावर कायम राहतो. या सेवेने, या उपासनेने आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदत असतं. आता हा उपाय घरातील स्त्रियांनी करावा. घरातील स्त्री जी असते ती घरातील लक्ष्मी असते आणि तिनेच हा उपाय करायचा आहे. जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. जर घरातील स्त्रीला शक्य नसेल तर घरामध्ये एखादी मुलगी असेल तर तिने हा उपाय केला तरीही चालणार आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. आंघोळीला पाणी काढायचं. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद, गोमूत्र टाकून स्वच्छ स्नान करायचं. यामुळे आपल्या शरीराची, मनाची शुद्धी होत असते. यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. देवघरातील देवांची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे. सर्व देवांना स्नान घालायचे. धूप, दीप, अगरबत्ती लावून घरातील वातावरण प्रसन्न करायचं आहे. देवांना छान फुलं अर्पण करून घ्यायची आणि यानंतर तुम्हाला कुलदेवीला ही वस्तू जी आहे ती अर्पण करायची. ती ही वस्तू अर्पण करण्यासाठी आपल्याला देवघरामध्ये कुलदेवीचा फोटो असेल, टाक असेल किंवा मूर्ती असेल ती असायला हवी. आता जर तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असेल तर टाकावर आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. स्वच्छ पाण्याने
केला तरीही चालणार, दुधाने केला तरीही चालणार आहे. मूर्ती असेल तर मूर्तीवर सुद्धा तुम्ही छानपैकी जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकतात. स्वच्छ पुसून काढायचा आहे. आता फोटो असेल तर फोटोला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आता आपल्याला एक तामण घ्यायचं आहे. तामणामध्ये तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोला ठेवायचं आहे, मूर्ती असेल तर मूर्तीला ठेवायचं आहे, टाक असेल तर टाकला ठेवायचं आहे आणि त्यांच्यासमोर आपल्याला छानसा तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप दीपक अगरबत्ती लावून घ्यायचं आहे. गुलाबाची फुलं असतील किंवा एखादी मोगऱ्याची फुलं असतील, गजरा असेल तर तो अर्पण केला किंवा देवीला वेणी अर्पण केली तरी चालणार आहे. ते नसेल तर फक्त लाल रंगाचं फूल अर्पण केलं तरीही चालणार आहे. यानंतर आपल्याला स्वतःला हळद कुंकू लावून घ्यायचं, तसेच कुलदेवीला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत. आता कुंकुमार्चन म्हणजे काय, तर अनेकांना हा शब्द नवीन वाटतो, पण हा उपाय कुलदेवीला प्रसन्न करण्याकरता केला जातो. देवीला कुंकू अर्पण करत मंत्र जप करणं यालाच कुंकुमार्चन असं म्हणतात. कुंकू हे फक्त सौभाग्याचे प्रतीक नाही, तर ते दैवी शक्तीचे प्रतीक मानले जाते. लाल रंग म्हणजे ऊर्जा, शक्ती, लक्ष्मी आणि सकारात्मकता म्हणून देवीला कुंकुम अर्चन करून घरातील नकारात्मकता कमी केली जाऊ शकते. कुलदेवी ही प्रत्येक कुटुंबाची आराध्य दैवत असते. ती त्या कुटुंबाचे संरक्षण करते आणि त्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असते. प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते. बहुतेक घरामध्ये लग्न, मुंज, वास्तू, मंगल कार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदेवतेला जाणं हा महत्त्वाचा भाग असतो. आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलधार चक्रातील कुंडलीतनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता ज्या वेळेस पुरुष देवता असते त्यावेळेस तिला कुलदेव असे म्हटले जाते. जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हणून संबोधली जाते. आपण कोणत्याही देवी देवतांची पूजाही करत असतील तरी सुद्धा आवर्जून आपल्याला आपल्या कुलदेवीची पूजा आणि सेवाही करायची आहे. कारण आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करणारी असते आणि जर आपल्या कुळावर कुलदेवीची कृपा असेल तर आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहतं. तसेच आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट सुद्धा येत नाही. त्याचबरोबर आपल्याला कुंकुमार्चनची सेवा सुद्धा करायची. आता तुमच्याकडे कुलदेवीची मूर्ती असेल, टाक असेल तर त्यावर आपल्याला कुंकुमार्चन हे करायचं आहे. आता तुमच्याकडे मूर्ती पण नाही, टाक पण नाही, मग काय करायचं? मग एक सुपारी घ्यायची, तिला आपल्या कुलदेवीचं स्वरूप मानायचं आहे. आता एक तामण घ्यायचे, तामणामध्ये आपल्याला त्या सुपारीला ठेवायचे, तिला जलाभिषेक हा करून घ्यायचा, पुन्हा तिला स्वच्छ पुसून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा आपल्याला एक तामण घ्यायचे आणि आपल्या कुलदेवीचं स्वरूप समजून आपल्याला या सुपारीला तामणामध्ये ठेवायचे. थोडेसे तांदूळ ठेवा, त्यावेळी आपल्याला ह्या सुपारीला ठेवायचं आहे आणि या सुपारीवर आपल्याला कुंकुमार्चनची सेवाही करायची आहे. देवीचा नाम जप, मूर्तीच्या चरणापासून ते डोक्यापर्यंत कुंकू वाहणे म्हणजेच कुंकुमार्चन. देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी कुंकुमार्चन विधी केला जातो. यासाठी हळदीपासून बनवलेले कुंकू वापरावे. कुंकुवामध्ये देवीचे तत्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता असल्याचे म्हटले जाते. तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल आपल्या उजव्या हाताचा अंगठा, त्याचबरोबर मधलं बोट आणि करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात. या 3 बोटाने आपल्याला कुंकुमार्चनची सेवाही करायची. या मुद्रेला मृगी मुद्रा असे म्हणतात. कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत वहावे. काही ठिकाणी देवीला कुंकुमार्चन करताना कुंकू केवळ चरणावरच वाहिले जाते. मंत्र जप किंवा नामजप झाल्यावर देवीची आरती करून मनोभावे नमस्कार करावा. आपल्या मनातली इच्छा सांगावी. आता जर तुम्ही देवीची मूर्ती घेतली असेल तर संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर त्या कुंकुवामध्येच आपल्याला देवीच्या मूर्तीला किंवा सुपारीला ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला देवीच्या मूर्तीला पुन्हा पूर्वी तिच्या स्थानावर ठेवून द्यायचं आहे किंवा सुपारी असेल तर सुपारीला काढून घ्यायचं आहे आणि ते कुंकू जे आपल्याला एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे. हे कुंकू पुन्हा आपल्याला पूजेमध्ये वापरता येणार नाही. कुंकू डबीत भरून रोज आपल्याला आपल्या मस्तकावर लावायचं आहे. कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू हे देवीचा प्रसाद म्हणून आप्तेष्टांना वाटावे.
कुंकवात शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता अधिक असते. देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. काही लोकांची देवी अंबाबाई असेल, तुळजाभवानी असेल, रेणुका माता असेल, सप्तशृंगी माता असेल, महालक्ष्मी असेल, यमाई असेल किंवा इतर कुठलीही देवी असेल, तरी जर तुमच्या घरामध्ये सतत अडचणी येत असेल, जसं की पैसा टिकत नसेल, लग्न जमत नसेल किंवा घरात भांडणं वाढत असेल, मानसिक ताणतणाव वाढला असेल, तेव्हा कुलदेवीची उपासना केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा मिळते. आता कुलदेवीची ही सेवा तुम्ही कधी करू शकता, तर तुम्ही अधिक मासामध्ये शुक्रवारी, त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा करण्याला खूप शुभ मानलं जातं. जर शुक्रवार आणि पौर्णिमा जवळ आली असेल तर त्या काळामध्ये या सेवेचा अधिक प्रभाव वाढतो. शुक्रवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयानंतर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये शक्यतो शांत वातावरणामध्ये कुलदेवीची पूजा करावी, कुंकुमार्चन करावं. कुंकुमार्चनची सेवा करून झाल्यानंतर आवर्जून देवीला गोडाचा नैवेद्य हा आपल्याला दाखवायचा आहे. तुम्ही खीर नैवेद्यामध्ये दाखवू शकतात, बत्ताशे दाखवू शकतात किंवा इतरही जो पण पदार्थ तुम्हाला जमत असेल तो देवीला नैवेद्यामध्ये द्यायचा आहे. कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करणारी असते आणि जेव्हा अशा विशेष तिथीला आपण आपल्या कुलदेवीची पूजा करतो, सेवा करतो, आराधना करतो, त्यामुळे आपली कुलदेवी ही आपल्यावर प्रसन्न होते. जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं, कलह, आजारपण येत असेल किंवा बऱ्याचदा मुलांचा विवाह जुळण्यामध्ये अडचणी येत असतील तर आवर्जून ही सेवा जी आहे ती प्रत्येकाने करायची आहे. तसेच ही कुंकुमार्चनची सेवा करताना आपल्याला काही नियमांचं किंवा काही चुका ह्या आवर्जून टाळायचं आहे. जेव्हा आपण कुंकुमार्चनची सेवा करणार तर आपल्याला पूर्ण शुद्ध मनाने ही सेवा करायची आहे. आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं भांडण, क्लेश होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. तसेच कुंकुमार्चनची सेवा करताना चुकूनही कुंकू जी आहे ते आपल्याला जमिनीवर सांडायचं नाही आहे. तर अशी ही छोटीशी माहिती होती जी प्रत्येकापर्यंत पोचावी म्हणूनच हा व्हिडिओ तयार केलेला आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाकडनं ही कुलदेवीची सेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.